रेशन कार्डवर 26 वस्तू आणि 9,000 रुपये थेट खात्यात जमा। थांबा, घाईघाईत व्हिडिओ बंद केलात तर तुमचा मोठा तोटा होईल, कारण GR दाखवून या योजनेची घोषणा झालेली आहे। पण हे पैसे मिळवण्यासाठी तुमच्या रेशन कार्डबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर तुमचा लाभ अडकू शकतो। मंत्रिमंडळ बैठकीतील हा निर्णय शिधापत्रिका धारकांसाठी खूप फायदेशीर ठरवणार आहे। 1,70,00,000 कुटुंबांना म्हणजेच तब्बल 7 कोटी लोकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे। विशेषच म्हणजे तुमच्याकडे कुठलेही रेशन कार्ड असो, सगळ्या नागरिकांसाठी सरकार हे वस्तू आणि लाभ मोफत देणार आहे। रक्षाबंधन निमित्त रेशन कार्डवर 26 वस्तू आणि 9,000 रुपयांचा लाभ देण्यासाठी घोषणा झालेली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत यांचा GR देखील दाखवलेला आहे। तुम्हाला कदाचित हे खोटं वाटत असेल, पण आठवून पहा, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती तेव्हा सगळं म्हणत होते की 1,500 रुपये कसे येणार, पण त्यांनी जे बोलले ते करून दाखवलं। लाडकी बहीण योजना हा पहिला क्रांतिकारी निर्णय होता आणि आता सर्वात रक्षाबंधन यांच्या निमित्त 26 वस्तू व 9,000 रुपयांचा थेट निर्णय दुसऱ्या सर्वात मोठा निर्णय आहे। विशेषत म्हणजे हा लाभ फक्त याच वर्षी मिळणार नाही, तर पुढील 3 वर्ष दरवर्षी रक्षाबंधनाला तसेच 9,000 रुपये म्हणजेच एकूण 27,000 रुपये आणि 26 वस्तू मोफत मिळणार आहेत। त्या 26 वस्तू देखील दरवर्षीप्रमाणेच मोफत मिळणार यांची 100% गॅरंटी आता स्वतः साहेबांनी दिलेली आहे। पण थांबा, हा लाभ प्रत्येक नागरिकाला सरसकट मिळणार नाही। यासाठी शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत 2 अत्यंत महत्त्वाचे कडक नियम सांगितलेले आहेत आणि जे लोक या नियमात बसतील त्यांनाच हा फायदा मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना नवीन आहे आणि याचा लाभ तुम्हाला बसल्या जागी आपोआप मिळणार नाही। यासाठी तुम्हाला एक विशिष्ट अर्ज भरावा लागणार आहे आणि त्या अर्जासोबत 2 महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा जोडावी लागणार आहे, अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेली आहे। शिंदे साहेब म्हणाले की या कामासाठी वेळ फार कमी आहे। जे लोक लवकरात लवकर अर्ज भरतील आणि नियमात बसतील त्यांनाच यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी घरपोच 26 वस्तू आणि 9,000 रुपये थेट बँक खात्यात म्हणजे मिळणार आहेत। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तो अर्ज नेमका कसा करायचा आणि कुठे भरायचा, यासाठी कोण पात्र ठरणार आहे, ते 2 महत्त्वाचे नियम कोणते आहेत, अर्जासोबतच 2 कागदपत्र जोडायची आणि पैसे थेट खात्यात जमा होण्यासाठी कोणत्या बँकेत खातं असणं अत्यंत गरजेचं आहे। लक्षात ठेवा, हा विषय फक्त 9,000 रुपये किंवा 26 वस्तूपुरता मर्यादित नाही आहे, तर पुढील तब्बल 3 वर्ष म्हणजेच एकूण 27,000 रुपये आणि दरवर्षी 26 वस्तू मिळवण्याचा हा मोठा विषय आहे। त्यामुळे थोडीशी चूक झाली तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। म्हणून हा व्हिडिओ आत्ताच अजिबात बंद करू नका। व्हिडिओमध्ये आपण GRच्या पुराव्यासह क्रमवार सगळी माहिती पाहणार आहोत। तसेच तुमच्या खात्यात पैसे 100% जमा व्हावेत यासाठी एक खास टिपसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अन्न नागरी पुरवठा विभागाकडून अवघ्या काही वेळापूर्वीच एक अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध झालेला आहे। हा GR म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी थेट लॉटरीच ठरलेला आहे। सरकारचा जेव्हा GR निघतो तेव्हा ही ती गोष्ट 100% खरी आणि अधिकृत मानलेली जाते। त्यामुळे यांच्यावर सर्वांचा विश्वास ठेवायचा लागेल, कारण GR आला म्हणजे लाभ मिळणार म्हणजे मिळणारच। आता पहा, GR नेमका कोणी वाढवलेला आहे, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। ते नेहमी सर्वसामान्यांच्या हितांचे आणि धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात। जसं त्यांनी ST प्रवासात महिलांना 50% सवलत दिलेली, ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवास दिला, मोफत गॅस सिलेंडर दिले आणि माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये थेट खात्यात दिले। थोडक्यात सांगायचे झाले तर एकनाथ शिंदे हे धडाकेबाज निर्णय घेतात आणि जनतेला मदत करण्यासाठी त्यांचा हात कधीच मागे अडकत नाही। आता त्याच शृंखलेमध्ये त्यांनी रेशन कार्ड धारकांसाठी इतिहासातील सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा कुटुंबांना सणासुदीच्या काळात कोणतेही हात पसरावे लागणार नाही। म्हणून किराणा आणण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून सरकारने अक्षरशः 9,000 रुपये थेट खात्यात देण्याची आणि 26 महत्त्वाच्या वस्तू मोफत देण्याची पूर्ण तयारी केलेली आहे। राज्यातील तब्बल 2 लाख रेशन कार्ड दुकानावर लवकरच या योजनेची अधिकृत बोर्ड लावण्यात येणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला याची स्पष्ट माहिती मिळेल। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 9,000 रुपयांचे अनुदान आणि 26 वस्तू लोकांना सरसकट मिळणार नाही। यासाठी तुमच्याकडे काही ठराविक पात्रता असणे आवश्यक आहे।
सगळ्यात पहिली पात्रता म्हणजे हे नक्की कोणत्या रेशन कार्डवर मिळणार आहे. ती रेशन कार्ड लोक ज्यांच्यासाठी पात्र ठरणार आहे त्यांच्यासाठी सरकारने फक्त 3 मुख्य अटी ठेवलेल्या आहेत. ते 4 अटी आहेत. पहिली अट लक्षपूर्वक ऐका. मुख्यत्वे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी हे लागू होणार आहे. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार नाही. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी प्राथमिकदृष्ट्या पात्र आहात. आता दुसरी अट, तुमचं कौटुंबिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणं अनिवार्य आहे. सरकारी नियमानुसार पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डसाठी उत्पन्न 1,50,000 रुपयांच्या आत असणं आणि केशरी कार्डसाठी 1 लाखांच्या आत असणं, पण योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवून 3 लाख रुपयांपेक्षा ठेवण्यात आलेली आहे. तिसरी अट म्हणजे तुमच्या घरातील कोणतीही सरकारी नोकरीला नसावे किंवा कोणतीही वयोवृद्ध पेन्शन घेणारे नसावे. चौथी अट, अर्जदार शेतकरी असल्याचा त्याच्या नावावर 5 एकर म्हणजेच 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन नसावी. या झाल्या अटी. फक्त तोंडाने हो म्हणून चालणार नाही. सर्व कागदपत्राच्या आधारे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला अतिशय 5 महत्त्वाची कागदपत्र जोडावी लागतील. ही कागदपत्र तुमच्याकडे असतीलच, पण ती अपडेट करून घ्यावी लागतील. पण वेळ फार कमी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसे मिळणार आहेत. पण कागदपत्राची माहिती घेण्याआधी तुम्हाला 26 वस्तू नेमक्या कोणत्या मिळणार आणि 9,000 रुपये कशाची मिळणार आहेत ते समजून घेऊया. काही वर्षापूर्वी देण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा काही काळ बंद झाला होता, पण आता तो पुन्हा देण्याची तयारी सरकारने सुरू केलेली आहे. या शिध्यामध्ये खाद्यतेल, डाळी, साखर, रवा, मैदा, पोहे आणि बेसन अशा महत्त्वाच्या वस्तू दिल्या जायच्या. आता त्या पुन्हा मिळणार आहेत. यातली कोणतीही वस्तू किती प्रमाणात मिळणार हे मी पुढे सांगणार आहे, पण त्याआधी 9,000 रुपयांची ही थेट आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यात कशी जमा होणार हे नीट समजून घ्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे 1,50,00,000हून अधिक रेशन कार्ड धारकांना थेट मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुमचं नाव या 1.5 कोटी लाभार्थ्यांच्या यादीत आलं तर तुम्हाला या वर्षी 9,000 रुपये, पुढील वर्षी 9,000 आणि त्याच्या पुढच्या वर्षी 9,000 असे एकूण 3 वर्षाचे तब्बल 27,000 रुपये मिळणार आहेत. पण यासाठी एक अतिशय महत्त्वाची अट आहे. तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असावं लागेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रेशन कार्डची EKYC पूर्ण झालेली असणं अनिवार्य आहे. तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. यासाठी कागदपत्र कोणती लागणार तर पहा, तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स प्रत लागणार आहे. तसंच तुमचं आधार कार्ड हे रेशन कार्डशी पूर्णपणे लिंक असावं लागेल. जर तुमचं आधार कार्ड रेशन कार्डशी अजून लिंक नसेल तर तुम्हाला ताबडतोब तुमच्या रेशन धान्य दुकानाकडे जाऊन ते लिंक करून घ्यावं लागेल. तिथल्या EPOS मशीनवर बायोमेट्रिकद्वारे ही लिंक प्रक्रिया सहज पार पडते. दुसरं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला लगेचच लागेल, ज्यामध्ये वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या आत असावं लागेल. तिसरं कागदपत्र म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स, जे नॅशनल बँक म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेचं असतं. आणि 5वं कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा. जर तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर हा 7/12 उतारा जोडणं गरजेचंच आहे. आता पहा, हा अर्ज कसा करायचा. जर तुम्ही तुमच्या गावातील रेशन धान्य दुकानांमध्ये, ग्रामपंचायत कार्यालय किंवा तहसील कार्यालयात जाऊन या योजनेचा छापील अर्ज मिळवू शकता. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, यापूर्वी आनंदाचा शिधा रक्षाबंधन, गणपती आणि दिवाळीनिमित्त दिला जायचा. तो रक्षाबंधनानिमित्त देण्याचं सरकारने नियोजन केलेलं आहे. पण हे 9,000 आणि वस्तू तुम्हाला एकदम किंवा एकत्र मिळणार नाहीत. यासाठी सरकारच्या काही खास अटी आहेत. हा लाभ महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमध्ये दिला जात आहे. हे 14 जिल्हे आहेत जिथे शेतकरी आत्मग्रस्तात किंवा टोकांची परिस्थिती आहे आणि जिथे महिला रेशन कार्डवर कुटुंब प्रमुख म्हणून नोंदवली जात आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये मुख्य तत्वे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्या 26 वस्तू देखील दरवर्षीप्रमाणे मोफत मिळणारच याची 100% गॅरंटी आता स्वतः साहेबांनी दिलेली आहे. तर यामध्येच त्या लाभ तुम्हाला प्रति व्यक्ती 250 रुपये प्रति महिना त्याप्रमाणे मिळत आहे. म्हणजेच धान्याऐवजी थेट पैसे देण्याचं नियोजन सरकारने तिथे केलेलं आहे. आता उदाहरणार्थ एका घरामध्ये जर एक व्यक्ती असतील तर 250 रुपये प्रति महिन्याला मिळालेले असतील तर तब्बल 10,000 रुपये महिना त्या कुटुंबांना मिळत आणि वार्षिक हिशोब केला तर 12,000 रुपये मिळतात. ही योजना अशा पद्धतीने लागू करण्यात आलेली आहे.
जर तुम्ही या 14 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तरच तुम्हाला या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे आणि आनंदाचा शिधा सरकार पुन्हा देण्याचं नियोजन करत आहे, ज्यांच्यावर आपला पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कधी आनंदाचा शिधा मिळाला होता का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढील नवनवीन अपडेटसाठी आपला व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.